आग देव म्हण्या द्रौपदीचं सत्व नडलाई गा चढत जांभूळ वरून खाली पडलाई गा दुर्पता म्हणे हरी काय आलत माझ्या पदारी काय आलत माझ्या पदारी स्वरी प्रीत कस ते घडलंय ग चढत जांभूळ वरून खाली पडलंय ग चाल रोपे ना बायान पसलं संपलंय टपक्याने एक जाळी भरून घेऊन येतो इकडं काय पोराने काही ते पाणी जास्त झालं काय नाही इकडं फोडून दिलंय काही कोणी फोडलं काय माहिती फुटलं का खाली बोल सुमन नाही काय रे भाऊ काय कर राहिली अरे ये इकडं पडलंय पाय ना मुंग्यार पडलंय हा म्हणजे नाक पडलं त्याला हा ते बुजून देते ना हा बुजव बुजव आई हा रोप लय भारी झालं गे हा ना खतमूट टाकलंय त्याला निनलंय खुरापलंय ते काय आपाप झालंय का नाही मस्त वापलं बर का हा कांदे लागतील का काही कांदे म्हणजे आई याच्या 2-4 बिघे कांदे लागतील मग तर लय गोड होईन बाबा तो तोंडा साखर घालीन रे मला 2-4 बिघे कांदे लागले तर हा मग अजून ते महिन्यानं लावायला आई पण अजून त्याच्यात काय सांगाव या पाण्या पावसानं बसलं बुसलं नाही आता एकदा उगलं ना आई हा. ते बसायचं नाही आता पॅक मुली झाली त्याची मला एकात घ्यायची पाळी नाही आली पाहिजे अगं उलट उरल हा का उरल्या वय ना हा. तूच मला पुढल्या हप्त्यात दे तवर येतय तो रोप लावायला तू आता लावून राहिलाय ना आता कुठला येतो परत अगं आता कोबीच्या वावरात लावितोय आणि परत लावायचे का मग पुढं मुगाचं वावर आलंय ना हा का? म्हणजे ये रोप आणि आमचं वालं थोडस रोप आहे ना एक पायलीचं हा. ते संगच येतय अरे मावाला एवढं आहे ना हे पायलीचं नाही आहे मग 300च आहे अरे आई पण ते पायलीचं दिसतं रोप वाफेल काय बारी नाही आई नाही ते वापलं म्हणून 300च आहे अरे पण त्याची कांडी जर अशी झाली ना आई जाड जाडी हा. आईला मोकार ना वावर लागल लागू दे बाबा चांगलं होईन मग कसं आहे मला आहे ना थोड्या करता नको इकडे तिकडे फिरायला यंदा आहे ना लोकायला पाणी नव्हतं त्याच्यामुळं लय कांदे नाही लागेल आणि अजूनही पावसाचा ये नाही पण टाकून ठेवलंय जा पाऊस एका दिवशी होईन अगं आई आम्ही थोडं काल फिरायला गेलतो शिन्नर तालुक्यामध्ये हा. काही लोकांनी अबाय वरच्या पाण्यावर ना हा. असं रोप टाकेले तर त्याला पाणी नाही भरायला तो उगेल सुद्धा नाही मग ते जळी पडत ना असं मग अशा ना माणसाची वाईट राहते ना अशा नाही का म्हणून ना म्हणले आता जेवायचं ते वहीन एक तर ना जुनं झालं का मग ते उतरत नाही हा बरोबर आहे. म्हणून करताना टाकून दिलं म्हणले आपल्याला जेवढे लावायचे तेवढे लावू आणि बाकीचे विकून टाकू म्हणलं चालेल आई मी येतो रोप घेऊन हा थोडं कमी आलं बायांना रोप कुठच्या बाया लावल्या रे याच्या आहे माल साकूरच्या आहे हा का हम्म. किती बाया आहे 20 बायांची टोळी आहे ती बापरे मग तर होऊन जाईन आज आज व्हायला पाहिजे बा बरं बरं चल येऊ का हा ये बाई, पिण्याची लय आघाडी आहे बाई लावून मावायला रोप लावायला येतो त्याचे कांदे भाजी व येतील पैसे घेईन तो लवकरच तर लोकांच्या अगोदर कांदे नाही आहे ना तर पैसे घेईन परत बी ते वावर नाही खाली होते का लगेच दुसरे लावीन परत जाऊ दे आता आपल्यापाशी माणूस बळ नाही एवढं हे करायला पावसाचा बी पत्ता नव्हता कुठं आघाडी मारू आधीच बाई लय टाइम झाला यायला एक तर ना आजच्याच दिवस सुट्टी आहे आम्हाला दोघा नवरा बायकोला सुट्ट्या राहती नाही म्हणले चाल बाई सोयाबीन का तरी चक्कर मारून यावा 2-2.5 महिने झाले सोयाबीन फुकून गेले होते तसे आजच आले म्हातारीचं रोप आहे ना बाई लय गोड गोड झाले जसं नाचायला निघले आणि तिडं काय करती म्हातारी बसली काय ना बाई हां बांधावं बसली वाटतं करीती वाटतं मुलाचा संसार दुसऱ्या मुलाची नाही तिला काळजी काय करती पाहते ना चांगलं नाक बरं दे बाई हे परत फुटत राहीन इकडं कुताडे बी उकरीत राहते सारखे किती हे करावं तरी रोपाचं बी तिकडे हे करून ठेवते दाबून लावू दे म्हणजे मग परत ते फोडायचे नाही असे सासूबाई का ग बाई काय करीते काय हे नाक फुटलं हे लिपिते काय करीती हा ना हा झाली का बांधुळ्या भरायच्या काच्या बांधुळ पाय हाताला लागलं एवढी एवढी ताईट फाईट मध्ये आली ना हात मावाला एवढा इस्क्यानं वडीती काय
काय करीत होत्या तुम्ही? मग ते नाका फुटलंय ते लिपित आहे, काय करती? हा ना, नाक फुटलं लिपायला. मुलाचं बरं बांधुळ्या लिपायचं कसं कळतं, आणि दुसऱ्याचं वाटोळं झालं ते बरं तुम्हाला आहे ना. कोणाचं वाटोळं करायचं मला? वाटोळं म्हणजे ही आखी सोयाबीन, ही सगळी सोयाबीन उपटून फेकली. का बरं फेकली उपटून? तो सारखी ना अपुऱ्या बुद्धीची नाही, मी सगट बुद्धीची. लक्षात आलं का काय तू यार? सगट बुद्धीची? मला ती सोयाबीन उपटून काय करायचंय, तू ये ना आयत्या पिठावर रेगा वडी ती इड वाजदार शिक, मग तुला कळन. आयत्या पिठावर रेगा नाही वडती. मग? आम्ही दोघं नवरा बायको सकाळी 8चं जातो, संध्याकाळी 8ला येतो. दिवसभर आम्ही कष्ट करीतोय. तुमच्यासारखं असं आयतं बसून खाती नाही आम्ही जागा जमिनींवर. आय 8ला जाती तर 8ला येते तू. तो पगार कमवून कोणाला देते? आम्हाला वाटेती का तू? नाही नाही, तुम्हाला हा? वाटायला काय गरज आहे? तुम्ही मस्त आमचं बळकावलं ना. एवढी शेती होती 10 एकर, अवघी 3 एकर दिली. आखी लहान मुलाच्या घशात घातली तुम्ही. कोणाला हा? कोणाची बाळकावली शेती? कोणाची मीच बाळकावली कमावली म्हणजे? मीच बळकीती. हा, हा तुम्हीच मा कमावली मुलानं ना. काय बळ केलं नाहीये आणि काय करेल नाहीये. तुम्हाला शिकवलं साकावलं. आय ते तुम्ही सावलीमध्ये बसायला गेले, तो रात्रंदिवसाचा कष्ट करतोय तिथं. रात्रंदिवसाची घरचे कष्ट करून लोकांची माती उपसायला जातोय तेव्हा खाते हा. का? तुमचा पगार दिला त्याला? म्हणून आयतं आम्ही शिकवलं तर काय उपकार नाही केला आम्ही. ते हुशार होते म्हणून सर्व्हिसला लागले. हे हा. काय मठ्ठ गोळे गशी त्या, आणि आमच्या जळा त्यावरून तुम्ही. तो काला जळू मी? मग? तो जळायला तो मठ्ठा नाही राहिला, तो मस्त ज्ञानी होता आणि त्याला हा. मशी होतं. पण मी काय म्हणले, सगळ्याला शिकवायचं आणि सगळेच नोकरीला लागल्यावर ही शेती कोणी करायची, म्हणून तो मठ्ठा राहून गेला. आणि ज्ञानी तू होते कोण ना. ग त्याला नाही, मठ्ठा नाही, म्हणणारी? ज्ञानी होते ना दोघं मायलेक हुशार. सगळी शेती घेतली नाव करून, म्हणत लय सर्व्हिसला आहे, त्याची बायको सर्व्हिसला. यांना काय गरज आहे शेतीची? तरी आम्ही दोघं नवरा बायको एक शब्दाने तुम्हाला बोललो नाही. आणि जे तू आहे कोण बोलणारी? बाय, बोलू नका. आणि मग? जे आहे त्याच्यातलं सुद्धा तुम्ही आमच्यावाले बांधकोरी ते आम्ही इड नसतानी. हा, लाज नाही वाटते तुम्हाला? माझी माय लाजबीज काढी काय हा, तू? मग लाज काढी ती म्हणजे आम्ही आतापर्यंत सहन तुला केलं, म्या त्याचा करून फायदा आणलंय घेऊन बर का? राहिले. तुला हा? म्या करून आणलंय मी. करून तू आणलं आम्हाला काय? उपकार हा? केला काय? तू मला आर तुला करू नको, तुला सांगते. अरे माझू तुला नको करू दार शिक. या बाय, माझू बिजू म्हणू नका. बरोबर आहे. आमच्या तू पगारावर द्या नवरा आहे. खातोय आम्ही, काय तुम्ही आम्हाला खायला नाही देत? माझं काय नडलंय हा? खेटर तुला खेटर द्यायला? नटले मग हा? मस्त आमची जागा जमीन तू बळकावली. एवढं कमी ती मी कधी तू आशा केली का रुपयाची? तू म्हणले तुला मी म्हणले का मला उडत्याला आहे मस्त म्हणून? नवरा द्यायचं आवडले का? काय दिलं तो नवरा? होतं का तुम्हाला? हा? हा? तू पाहिलं आलते का देत होता का? हा. नव्हता देत. त्याला इडून सगळं द्यायला लागत होतं, पीठ आता- मीठ सारं द्यायला आता लागत जमीन होतं. वाटल्यापासून देत नाही. नाही तर आधी सगळं नवरा आवडले डबुला द्यायचं, तेव्हा कशा गचा गचा खात होते. कसं काय देऊ? हा? तुला काय मापाशी ठेवायला दिलं काय तुम्हाला बाई, द्यायला? मी एवढी आले तिकडून गाडीनी बाय पाहते, म्हणले म्हातारी काही माय सोयाबीन निंदी ती का काय? माझं काय अडलंय हा, निंदायला? म्हातारी माय सोयाबीन उपटून फेकून माझं राहिली. काय आडलंय? तू तिकडं मजगा थोडे बांधी ती. तू म्हणती का ही सासू आहे जन्म दिलेली, हिला मी देते 2 रुपये म्हणून, का हिला 2 रुपयाच्या लायन येते. तू मुलं आहे ना, तो शिकून तो तर उलटा मावाला पार तोडून टाकला. तो आई मानायला सुद्धा ठेवला नाही मला. मुलाला कळत आहे आपली आई किती नवरंगी येते नका हा शिकवू का? आता. का हो सासूबाई, या झाडाच्या सुतामध्ये दिले मला इडून इकडं, तुम्हाला इडून इकडं, बरोबर आहे ना? हा मेंढ कुठं चाललाय? ही माती कुठं वडू राहिला तुम्ही? हा, इकडं पार घुसा सुटले आहे ना? कुठं गोसा सुटले? तू काय तिकडं काय तू इथं वावराला गरका द्यायला आली का माशी उरभा राहायला आली इड? हा ना, हा? गरक्यालाच आले होते. मला तरी संशय होताच, कारण एक कपटी आहेच ना म्हणले आमच्या हा मुळावर का? इकडं बसले. हा, पाहते तर हाय इकडं मुलाचा बांध कोरीत बसली. इकडं बरं माती वाढावं. अगं, कोरला- दुसऱ्या मुलाचा संसार नाही कळत म्या का? कोरला ना, म्या कमावलंय. तो मला कमवून दिलं नाही. माझा मूल ज्या दिवशी मला म्हणन ना मा बांध पडला, त्या दिवशी मी पाईन काय कराय. तू कोण ग शेंबडी मला जाते ना आता शिकवणारी? मी. त्यांना घेऊन येते ना, म्हणाल म्हातारी किती काम हा, करते जाय ना त्याला घरी घेऊन ती. ये, वय. हा, आपल्याकडची माती इकडे मुलाकडे बांधायला वळी ती, म्हणजे त्याचा संसार करू राहिली. अगं बिंगुरे, तू जशी आली ये ना, बाय, बिंगुरे हा करायचं जशी नाही. आली ना तसा 1 रुपया सुद्धा दिला नाही. तू काय मला मारिते का? त्याला आवाज कशाचा येतोय? त्या म्हातारीची का सून येईल काय ना, दोघींचाच लय गागाट दिसतोय तिकडं. ते एवढं मोठाल्या ना गागाट. बरं चाल जाऊन तर पाहतो काय चालू आहे, पाहतो. तू आहे ना जशी आली तशी ना निघून जाय. त्या बैलाला पाठव, तो तिडं बसलाय आणि तुला पुढं करून दिलंय का हा इथं? ना, बैलाची काय गरज आहे? मी आहे ना, ती खुरपे आणा इकडे. ते खुरपं- आखी माती वडून घेते मी मा इकडे. दे इकडे. ते हात आहे ना वड ना, हात आहे ना वड ना. आयत्या पिठावर यागा वडते, आयतं खाते ना तू. हा? येडं तू. आता सगळं सोडून देईल का? सासू का काय कोण आहे? सोडील? या बाय सासूबाई, तू ये ना माझ्या अंगाला खेटू नको बरं का, तुला सांगते. अंगाला खेटू नको म्हणजे? तू मला रोबात दाखवू एवढ्या नको. दिवसापासून आम्ही सहन करीत आलोय. तुम्हाला काय सहन सांगते. करीत आली? हा, मा- काय सहन करीत मा- आली ग? नवरा गरीब आहे म्हणून काय? गरीब काय काय? फायदा घेता? तो नवरा काय? हा? पाळणा किती- भाकरी थोडी किती तो काय तू ताकद चालली आली? आहे का? म्हातारीमध्ये हा? किती ताकद आली? बाबा, काय रे? बैलाचं बळ.
ही पाय तिकून आई आली वहिनी. नीट एकरी सुटली आईचा किती कमू कमू शेण झालाय पाहिलं का किती वावर करू करू शेण झालाय हिच्यावर वहिनी. आयत्या पिठावर रेगा वडायला आली हा. आता हे बांध फोडेल का मला दाखव ये नाही, हे नाही, नाक फुटलंय ते लिपलंय ना मी आणि ती खुशाल काय म्हणती माहिती का हा. त्या बाई तिथून बांध होता हिला माहिती का ही कालची आली आणि चिखट झाली हा म्हणजे तुम्ही बांधावरून बांधून राहिले हा ती म्हणते सगळं मोठ्या मुलाचं तिकडं पुरं केलंय म्हणते आणि याला काय दिलं आता हिला माहितीये का काय दिलंय आखा गुंडाळून देते हिला शिकवलं साकवलं अरे लाख रुपये पगार घेत्या ही रुपये सुद्धा म्हणली नाही का तुला कधी घे म्हणून हा? लाख रुपये घेत होतो आम्ही आमच्या हिमतीवर किती घेते. बोलते, हा? पाहिली का? तुमच्यासारखं असं घरात आयत्या गोळ्याचे गोळे नाही खाते आम्ही. पाहिलं का काय हो, बोलत वहिनी, आहे हो. चांगलं तू आता हो, पिनू हा? भाऊ तुम्ही आमच्या मध्ये पडू नका का तुम्ही बरं तुमच्या पडू कामाला नको चालेल ना. त्याला सगळं तिकडं माहिती जा. तुला काय माहिती ग तू शहरामध्ये राहते तिकडं सावलीमध्ये तुला ऊन वारा काहीच माहिती हा, नाहीये मग? हा आयत माहित इकून गथुडे बांधले तो पुरं केलं ना आता काल नाही वाटलं 2 दिवसापासून काही स्वतः शेती कोण कळायला गथुडे लागली देते? तुला कोण स्वतःची गथुडे कशी देते? कळायला लागली हा? तुला स्वतःच लहान पोराचे फक्त भंजाळे आवडीत आहे त्याला आवडले गथुडे देते ते सून कशी तुम्हाला गोड लागती ती सून हा? गोड लागायला काय नाही तिच्या ती बिचारी कोणाशी भांडण नाही हा. तांडण नाही तिच्या शिस्तीमध्ये तिचे ती कामधंदा करते आणि तिच्या शिस्तीत राहते कोणाचं नाचलं दुसलं ती कोणाची उद्योगही काही करायला नाही, जात नाही तुम्हाला काढायला अरे, आवडतं. ऐका ना, हा? गोगल ऐका. गायन पोटात पाहिजे. पाहिलं का हो, कशी वहिनी, बोलती अरे जाऊ दे. साळी कुत्री रे आई अरे तू तरी शांत बस. अरे काय शांत बसू ती मांग हात टाकी ती अरे, पाहिलं का हा, किती थांब. किती नगाट म्हातारी हा? उलटं मलाच हो म्हातारी. वहिनी हे माझा पाहणार आहे का डोळे फुटले काय नाही, म्हातारी किती मलाच नागाटे लुटून दिलं हिला, मग 10 बैलाचं बळ आलंय मग. थांबा, 12 थांबा, बैलाचं. मा- गावाला काय? हरामाचं खाते ना मी म्हणून मला बळ आले हा, तेच, आमच्या हा? जीवावरच पोहोचले अगं तो काळ का गोर मी स्वतः बांगला घेऊन दिला आणि त्याच्यामध्ये आहे त्या पिठावर रेगा वडी एवढं तो का करणी शेण केला, झाला घेऊन करणी घेऊन केला, तुमचं हा? मुलं आहे, मी तुम्हीच म्हणले करणी जाऊ दे केला. मर्दे एकाची सोय तिकडं लागन एकाची इकडं लागन किती करू करू शेण झाला रे अरे ये बाय तुला सांगते कवडी कवडी सासून त्या पोराला मी काय म्हणले जाऊ दे मर्दे एकाची सोय तिकडं वहीन एकाची इकडं वहीन हा आणि आई तर इडली बराबरी करायला आली आज तुला माहितीये का या बाय या बांगला बांधलाय ना याला किती रुपये लागले 1.5 लाख रुपये आणि तो किती लाखाचा आहे तुला माहितीये का आता हा? शिट्टी एरियात 1 मा- कोटीचा बांगला आहे तो पाव वहिनी तुमच्यासाठी एवढं केलं त्यांनी तरी म्हणते पिनू काहीच भाऊ. नाही केलं अहो काही नाही सगळं खोटं सांगू राहिले अवघे म्हातारीनी ना 10 का 20,000 रुपये दिले होते फक्त आम्हाला आणि ते म्हातारीचे आम्ही देऊन तुला टाकले. माहितीये का, हा? 10 दिले का 5 लोकांना दिले? काही भूषण नका आमच्या मा- कष्ट मी कशाला सांगू? असा घाम गाळले आम्ही असे कष्टाचे बाय बाय आमचे. बाय बाय हा. गाम गाळू गाळू ना तुला जेवण सुद्धा जात नव्हतं ग आठवडा हो, पिनू आठवडा भाऊ? उपाशी राहत होती तू मला सांगा उपाशी तुम्ही, राहत होती या रे बाई, या म्हातारीला हा? पटतं का या आखी माती मा इकडची वडून वडून म्हातारीने तिकडे त्या मुलाच्या बांधुळी घातली पटत आहे का या म्हातारीला हा? या बाई इकडे वळली तिकडे वळली ना सगळं माझच आहे ज्या दिवशी मी जाईल ना त्या दिवशी इडा तू रोबाब दाखवायला ये जाय ना हा. पुचक ना लवकर तू गेली माय तर बरोबर पुचकाची आहे. वाट हो, बघ. बांधणं बंद करा. माझ्यासाठी खड्डा खाणला ना तो तुझ्यासाठी तयार राहील एवढं ऐका, ध्यानात ठेव. वहिनी वहिनी एवढं बरं बोलता येतं कसं वहिनी जाऊ दे ऐका रे माझ्यासाठी खड्डा खाणला तो तिच्यासाठी तयार तुम्ही राहील जाऊ दे, 2 राहू दे. मिनिटं दुगी ऐका लोक आहे ना बांधण्याची आती तेवढं वाट माती पाहत आहे. राहते. बा, तुमचा दुगींचा आवाज फार खाली येऊ राहिला अरे पण माझी मी गपची ते नाका फुटलंय ते नाका लिपिते मी ते इकून कोरलं तिकून कोरलं ना सगळं माझच आहे ज्या दिवशी मी जाईन ना त्या दिवशी मग इकून कोरलं तिकून कोरलं मग त्यांची डोके लावतो तीच वाट हा पाहतोय आम्ही. माशी कधी डोके नाही एकाची लावायचे आणि पुचकरी. माया हाताला आणि याला जर हात लावला तर मग तू इडून पुढे विचार कर हा हा. विचारच करून आले मी आता या बा, पिनू भाऊ ऐका बोला. आम्ही दोघं नवरा बायको तिकडे राहतो बरोबर राहते. आहे आणि शेती वाटून घेतली यांनी आम्हाला फक्त 3 एकर शेती गेले 8 एकर त्याच्या घशात घालेले तरी आम्ही एक शब्दाने बोलती नाही आता मी म्हणले सोयाबीन फुकून दिला तशी येल नव्हते म्हणून सोयाबीन पाहायला आले तर म्हातारी इडं बांधूया कोळीत बसली यांना लाज वाटती का मग काही ही सून पाहिलं का, आपलीच आहे, लाज बीज ती काढीती सून मावाली. आपलीच आहे हाय मुलं आपलाच आहे हाय मुलं आपलाच आहे हा कळत नाही का सून तुम्हाला? म्हणायला सून त्या लायकीची नाही ना ती सून आहे ना इतकी बेरड आहे तुला काय सांगायचंय हा आता ना. पण मी ना लोकायला सांगत नाही तुझ्या वाणी ना मी फुटक्या तोंडाची नाही मी तोंडातला शब्द तोंडातच ठेवते पण तो पार लाश शरम सोडून हा, दिली मी तुला सोडूनच दिले. कोणाचीच हा. परवा नाहीये खरं तुला बोललं का सख्या आईला राग येतो तुमच्या हा. नाकाला मिरच्या ओ, जोडतात. मला काय? वहिनी, थांबा मी काय म्हणतो तुम्ही दोघी ऐका त्या म्हातारीला का तुम्ही मारून टाकी द्या काय तिडून मी पाहत होतो फार एकमेकाच्या अंगावर जातात त्यावर तुम्ही पिनू भाऊ काय बोलू राहिले म्हणजे तुम्ही म्हातारीचीच बाजू घेऊ राहिले का हा? म्हातारा माणूस आहे म्हातारा माणूस आहे तिला किती चरबी येईल पहा ना तुम्ही हा ओय आई तू आहे वय की मोकार झालं आता पा तू बसून खायचं तर सुनानला काय ताण देती करा अरे. नाही तर मारा म्हणायचं मी काय म्हणते मी कोणाच्या जीवा बसून खाते तू पाहतोय ना चांगला हा तर हाय अजून तो- हिला लाज वाटायला पाहिजे रे मला बांध करून मला कोणाचे बांध करायचे भाऊबंदकीचे बांध आहे का
ये पोर माच आहे ते पोर माच आता आहे ना. तुम्हाला सांगते पिनू हा? भाऊ यांना सुट्टीच्या दिवशी घेऊन येते आणि तार कंपाऊंड करून घेते हे असं तर यांना आहे ना पाय द्यायला सुद्धा जागा ठेवीत नाही मी. अगं पण मग हा. तुमच्या भाऊ बांधणलाच हसू होईल ना तार कंपाऊंड केले हा. मला भाऊ कोणी द्या. हसायचंय मला कोणी हसन का तुला नाही पण तुला हा? असतील ना जाऊ दे नाही, ना, करून करू देते दे. ना मामा इकडे ठेवते तिला तार कंपाऊंड करू दे काय करायचं ते करू दे माया कोणी थोकणार नाही तिच्या थोकणार मी काय केलंय भाऊ बांधायला हा, माहिती थोकू एवढंच द्या. का भाऊ बंद खेळायचे दैनी राहत्या ते गमत पाहतीन एवढं होईन हा फक्त ते होईल हा मग तिला आज स्वतःला नाही का हा? काय कशी हे नाही बोलत आहे, कळत पाय का? तो तोंडावर. आपण असं वागावं का आता भांडणं झाली हे लोक ऐकते नाही का आता हा जाऊ द्या वहिनी द्या सोडून तुम्हाला सांगते पिनू भाऊ हिने असंच खेळ करेल पहिल्यापासून त्या लहान सुनाच्या असं पुढं पुढं पार्टीच्या साड्या धुवी ती तो सारखी ना बेरड जातीची नाही. पार्टीच्या चड्ड्या धुवी बेरड नाहीये तुझ्या सारखी ती ना खानदानीची तुम्हाला तो पार सांगते, सगळी सोडली पिनू भाऊ हिने माझं असंच खार खार करेल हा. पहिल्यापासून काय मग? हा, मी ना आता गप नाही बसणार तुम्हाला सांगते 4 लोक आहे ना गोळा करते गावचे सरपंच पोलीस पाटील आणि आता या म्हातारीचे चाळे ना हे सगळे दाखवूनच देते जाय मी आता. जाय वय हा, कोणचे नाही, नाही. सरपंच आहे जाय घेऊन जातेच ना आता येऊ दे मा वय नवऱ्याला फक्त ते बी पाहतीन किती तू लायकवान आहे ना ती ते बी पाहतीन आहेच, आता. आम्ही ना ते तुझ्या थोका त्या का माय थोका आम्ही असं थोक तुमच्याकडे ढुकून थोक सुद्धा हा पाहते थोक नाही. वय आम्ही- मला थोकल्याने काही फरक पडत नाही जाय आम्ही येतो ना इकडे शेतीवाडी हा. पाहिलं तरी आम्ही जेवण खाऊन येतो जाय ना तुमच्या- वास ना मग तिकडे तुमच्या- बसणार रात्र दिवसाची तुमच्या दारात सुद्धा आम्ही पाणी प्यायला सुद्धा येते नाही काय तुमच्या संबंध आहे इकडं. पाणी हा. प्यायचा आ, तुम्ही येत्या गु खायला आमच्या तिकडे पाहिलं का कशी बोलत आहे? इथं दार काळ आहे का गोरे अरे मीच घेऊन दिलं मीच केलंय सगळं नाशिकला आले का लगे मुलाला फोन करते कुठे आहे भाऊ आणि मला आहे ना हॉटेल मध्ये हे खायचं ते खायचं कशी गुलुगुलू मुला जाऊ दे. टवळे माझा मुलं आहे एक शब्दाने मान हा. काही बोलत नाही तरी माझा मुलं आहे त्याला मी फोन करीन काय करीन तू कोण सांगणार येईन? मी तुला कोण शंभरीला बाई, फोन नाही करीन झालं, आता हा? मी सणच करणार. याला कायला फोन करू मी- या जन्म दिला मी त्याला फोन नको करू त्यालाच करशील हा? मी अख्खा गाव तो गोळा 7 करते. वैरी असला तरी माझा मुलं आहे माझी कळ त्याला लागन का त्याची मला लागन मुलाच्या हिला बा- काय कळ लागणार आहे ही उलटी खंडीच्या वरणात तेल टाकून देईन मुलाचं मुलं आहे हा? म्हणती मा मुलं आहे, मुलाचे कसे बांध कोरी ती कोण हा? मामूल कधीच म्हणणार नाही तू त्याला एकाच्या 2 अरे लावी आई हा? हिला लई तोंड देऊ लाईत फेसाळी बोलून म्हणून राहिले तर हिनं तुम्ही? घराचे दार केले अरे तुम्ही काय ही नाही ना या बाय सगळा सत्यानाश करून टाकला हिनं जसा दारात पाय दिला ना तुला सांगते नाही तर ती मोठी पोर आहे ना छाया ती तुला सांगते कधी बोलत नव्हती कधी तिच्या तोंडा वाटत शब्द नाही निघा हिनं कधी सुईचा स्वयंपाक नाही केला हिनं भांडकुंड नाही केलं आयतं याचं हिच्या मनाला वाटलं ते करायचं खायचं पैल वानावानी झोपा घ्यायच्या पाय- तिनं घरातलं दारातलं सगळं करायचं हा? सांग सांग सुनाचं कौतुक सांग हिला देव देऊन विसरला काय हो पिनू भाऊ काय दिलं हिला तुम्ही काय इकडे आगीत तेल वाटायला आले काय हा? हिचं म्हणावं गणवात आहे तुम्ही असंच असं बोलत आहे, आहे तसं ये बोलत ना आहे. लोकांच्या आगीत टाळूवर नाही तर हो तेल वहिनी खाणार. चांगलं तुमचं मिठू राहिलं हा? उलट नाही नाही मिठू राहिले का वाढू राहिले तुम्ही तू हा? जाय ना कोणचे सरपंच जाते ना घेऊन मी. येते जाय घेऊनच निघ. येते आता. वय, हा, फेसाळे पाहते ना या कुत्रे म्हातारडीची चांगली जिरवी फेसाळे कुत्रे निघ आई हा तू तिला काहीच घाबरू नको सरपंच येणार आहे म्हणती ना ती सरपंचा का गेली का जाऊ दे गेली तरी मी काय घाबरते मी गेली पोलीस तर- स्टेशनला आहे ना तक्रार देऊन टाकी ते तू ऐक हा. आता मा ऐक तू आत्ताच्या आत्ता आहे ना तिला सरपंचाकडे जायच्या आधी तू पहिली पोलीस स्टेशनला जा देते ना मग मी कंप्लेंट हा. तिला लगेच काय जाय वाटत तू. असन ती जर सासूवर जर रुबाब गाजवायला लागली काय त्या पोलीस लोकायला समजायचं नाही का म्हातारा माणूस काय करतय या सुना काय हा मग करते तिकडे जाऊन दाखव या बा म्हणा इड बोच काढलं मला माझा हे हात काय? गळला या बाय हे कसं बॉच काढलंय हा, मग असं जाऊन लगेच जाय तू चल जाऊ त्यांच्याकडे हा जाय मी मा काम तू पाहतो चाल ना ना. मा बरोबर नको मला मा अरे चाल या आई. बाय तू निदान पुरावा तरी राहील ना पुरावा मी जर आलो ना तो सुनाला लगेच बोलायचं आपत राहील त्याच्यापेक्षा माल नको नेऊ मी जातो आमच्या बाहेर. बर होय. माय मी जाते नको येऊ हा, तू जाय जा जाऊ दे देते कंप्लेंट मी हाय, काय बा ती नाशिकची सूनबाई तिची आली मोठी काय ताणताना करी बो म्हातारी ओ जाऊन जा सुटली हात बांध उकारला आणि तोच उकारला आईला मी जगात पाहिलं पण अशी सासू नाही ना अशी सूनही पाहिली नाही अरे एकमेकावर धावा त्यो पण जाऊ दे आता एक गेली पोलिसाक एक गेली सरपंच आणाया आता बरं झालं एवढे भांडा त्या बाबो कुठं आवाज येतो लोक ऐकत आहे लोकांना काय लोक हसतील जाऊ दे मी आता ते आमच्या बायांक जातो आणि तिथं सांगतो अरे त्या सुमन आई आणि तिची ती मोठी सून पक्कीनं भांडत होत्या हसू हसू सांगतो त्यांना बी चल